जय जय तर साईराम. आजचा आमचा 7वा दिवस. आज आमचा दर्शन होईल. निघलो आम्ही पालखीला. पाणी पण फिट पडला बेकार ना. व्हिडिओ काढले बघा. पाणी 4 वाजता उठून पडलो झोपेनच. आज सकाळीच पाणी आलंय. मुसलाय आलोय फटाफट. पाऊस बघू शकता. खूप भयानक पाऊस आलाय. थंडी पण खूप आहे. आणि साई भक्त कसे उठले मस्त झोपलेले. काही नाही आता त्यांना सकाळीच पाणी. आमचं दिन आज दर्शन आहे बाबांचं. आता दुपार जेवण पंचमुखी हनुमान मंदिर आहे ना तिथं आहे. डायरेक्ट तिथं भेटू आपण. जरा आचार्य विचारांचा आपण जरा इंटरव्ह्यू घेऊ. छोटी क्लिप चालत लागेल. नाचला तर फोटून दिसणार. हा नाचल नाची. नाचणार नाही तर फोटून नाही दिसणार. मी नाही आता दिसला मला फोटो काढ. काय नाही नाचायला लागेल. मी बघत आहे ना तुला. दुनिया नाही नाचला. बघत नाही कौशल. तू नाचली पाहिजे. दुनिया नाचली नाही तरी चालेल. मालूम तो बोला. खाने का लिखा है. खाने वाले का नाम लिखा है. दाने दाने पे लिखा है. वाह 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 वाह. खाने वाले का नाम लिखा है. दाने दाने पे. वाह क्या बात है. शेर है. आजी आजी तेवढाच नाही सांग. अजून एक बोला. आता नाही रे. आता नाही. आहे का ना. ढुंके निकालो. साईराम आमचा पडलाय रस्त्यान. पण तो शिर्डीपर्यंत चालत जाईल ते आम्हाला माहिती आहे. बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय तो माघारी जाणार नाही. बरोबर सांगतो. चला साईराम चला. उठा उठा साईराम उठा. जाईल तो. बाबाचं दर्शन घेतल्यावर गप्प नाही बघणार. तर साईराम आता आपले 7व्या दिवसाचा सकाळचा नाश्त्यावर पोचल्यावर नाश्त्याचा टेम्पोच बासकलेला. मी तर आज पक्का लेट आहो. दुखा लागले पाय. पटापट जाऊन नाश्ता तर काय भेल खाली आम्ही तिथं. नाश्ता चालू आहे. आता टेम्पोला वाटते. चला असा शेवकरी आज सेवा लास्टच्या दिवसाला सेवा करताना म्हणजे रोज करते तशी सेवा रस्त्याला. पण आपले ग्रुपला साईराम आम्ही निघलो आता दुपारचा नाश्ता विचार करून 7व्या दिवसाचा. आणि बघू शकता तुम्ही ऊस मोठे ऊस. हो साईराम आम्ही पोचलो आता दुपारच्या जेवणात. त्याला 7व्या वेसला पंचवटी हनुमान मंदिर पुढे आहे. पुढं दाखवतो. चला पटापट. आपल्याला जरा सेवकरींची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. बघू काय बोलतात. लास्टचा शेवटचा दिवस आहे ना. चला शिवक्षेत्र हनुमान मंदिर वेस कोपरगाव पोचलो आता. मंदिरात जाऊन तर साईराम आपली आजी भेटले फायनली. आजी कसा काय मग सांग बोल जरा. बोल अगं बोल क्या. जरा तुला कसा वाटला पालखी काय बोल ना बोल. आता आपण जवळ असा कसा वाटला थोडा बोल तिथं. म्हणजे असं बोलू. तुम्ही काय कराल त्याला. काय नाही करणार म्हणजे असं ना. माझी लय वर्षापासून म्हणजे शिर्डीला यायची इच्छा होती. पण बारीक पोरं असताना देवानी काय मला बोलवला नाही. म्हणून आता ही इच्छा कैक वर्षाची आज पायी दर्शनाची
माझी इच्छा पूर्ण होते बस. गाणी एक गाणी तर सांग, गाणी एक सांग साईबाबा सांग गे. अरे आज तुम्हाला हात जोडता विठू. आवरी एक करवा तर सांग, एक करवा सांग. येते येते रे. गौरी बिरीचा कोणता तरी बोल. तरी सांग. बोल जो येईल तुला एखाद गौरी बिरीचा बोल. बोल पोरांना करू नका आता. आता बोल जरा बोल आता. राक्षा तर बोल आता. काय करता आता. गौरीचा काय बोलू. गाणी बोल एक मस्त. अरे सर बोल जरा तरी बोल. तरी बोल. 2 शब्द. तिथं पोरं हात धरून मागा लागली माझे देवा माझे. सांग रे बाबू सांग. काय मी काय माना कुठे मागच्या सांगायला लागलं मला नाही ना आठवत. माना कुठं गाण्याचे मी काय तुझं तू बोल ना मी गाण्याचं. आता तुझं नातूच समजून आम्हाला बोल आता. बोल आता. बाबा तुम्ही आज भेटलं परत भेटू नका मला. टाल्यावर जाऊन बोल. ए देवा अरे बाबा नाही ना नाही. बोल बोल. बोला ना तुम्हाला येत असेल तर मी मागच्या बोलतो ना. होय. अरे बोल. तू बोल. बोल ना ग. बोल ग. कौरी ती असत. पण नाही तर काय करू? आमचे लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई. आमची आईचं नाव. माझं नाव लक्ष्मीबाई. आई वय किती सांग जरा वय सांग. 65. मग यानं सांग ती घरा बसलं त्यांना सांग तुम्ही पण पालखीला या. अरे बारीक अंतर या. तू एवढा यंग झाली तरी कसे चालते सांग जरा आता या घरापासून काय. अरे यो पण अनुभव घेतला पाहिजे. बोल. यो पण पालखीचा अनुभव घेतला पाहिजे सर्वांनी. मी कुठं भाषण करायला. आता न्यूज मध्ये आलेच ना. आता बोल जरा. तू बोलशील तर कसं आता ऐकतील सगळी. अरे मी अन्नाडी बाई आहे मला काय समजत नाही त्याच्यातला. तर बोल करायचा. काय बोलू का बोलता चेहऱ्यावर तर नमस्कार साईराम. आम्ही पोचल्या दुपारचे हनुमान मंदिर वेसला पोचल्यावर आता दुपारची आरती चालू आहे आणि आचार्य बनवायला लागले जेवायला सगळ्यांना. त्यांची तो इंटरव्ह्यू घेऊ कारण की त्या दिवशी पण बोललेलं तुम्हाला टाईम भेटला नाही. आज लास्टचा दिवस आहे तर बघू काय बोलता. चला. चव मस्त माणसं चांगली. ठीक आहे. आता दुसरा साईराम आहे आचार्य आपला. काय बनवता साईराम काय बनवता तुम्ही. चना मसाला बनवला आहे. तर या पालखीमध्ये तुमचा कितवा वर्ष आहे. हा मला 2रं वर्ष आहे. तर कसं वाटलं हे पालखीमध्ये 2रं वर्ष. छान वाटलं. खूप मस्त. इथली माणसं ताई असं पण खूप छान आहेत. आम्हाला खूप सपोर्ट करतात. काय लागलं तर वस्तू आम्हाला कापून वगैरे पण देतात. अजून काय बोलणार. बाबांची असेल तर पुढच्या वर्षी परत नक्की येऊ. आणि आम्ही पुढच्या वर्षी काय काय दुसरं म्हणजे खाण्यासाठी नवीन काहीतरी ट्राय करू. नवीन काहीतरी शिकून या. चालेल. सगळे येते भाऊ आपण आवडे माणसांचं करायला हे होतंय नाही. साईराम सांगतो तुम्हाला 800-900 माणसांना जेवण बनवतात रोज. दुपार संध्याकाळ नाश्ता जेवायचा विचार करा. खाऊ नये काय. तर साईराम आई आपल्या तिसरे आचारी ताई कसं वाटते तुम्हाला पालखीमध्ये. आणि कितवा वर्ष आहे या पालखीमध्ये तुमचा. हां आईंचं पहिलंच वर्ष आहे या पालखी. टायमावर तुम्हाला भेटते का सामान वगैरे लागलं ते. सगळं सामान व्यवस्थित भेटते मला. आणि पालखी कशी वाटली. चांगली वाटते. आणि या पालखीचा अध्यक्ष कसा वाटला तुम्हाला. अध्यक्ष पालखीचा सुशांत भाऊ पाटील. चांगला आहे एकदम चांगला आहे. सगळ्यांची सोय चालेल ठीक आहे. जय साईराम. जय साईराम. आपल्या चौथ्या आचार्य आहेत त्या आईने आज काय बनवलं आहे. खिचडी बनवली. बटाटे टाकली. या पालखीमध्ये कसं वाटते तुम्हाला. बरं वाटते. पालखी कशी आहे. चांगली आहे. पुढच्याला पण येणार. तुमचा कितवा वर्ष आहे. पहिलं. हे पण आईंचं पहिलं वर्ष आहे. त्यांचं 2रं माझं पहिलं. आणि यांचं 2रं वर्ष.
आणि यांचं पहिलं. तर भेटू आता पुढच्या वर्षी. आता डायरेक्ट आपल्या ना या अलग अलग आचारी पुढच्या वर्षी भेटणार. जेवणाची चव अलग काहीतरी भेटेल पुढच्या वर्षी तुम्हाला. असं काम आहे बाबा. ओम साईराम. ते आपले सेवकरी आहेत, रायपूरवरून आले पालखीन. तर काका पालखीन कसं वाटते हे? बरे आहे ना पालखी? आणि ओम साईराम आई. तर या पालखीतला 15 वर्ष पूर्ण झालं पालखीला. आणि हा पालखीतला आजचा 7वा दिवस, शेवटचा. आता बाबांच्या दर्शनाला चाललो आपण, शेवटचा दिवस आहे. कसा वाटते? छान वाटते. असं वाटत नाही मला आज 15 वर्ष पूर्ण झाली असं पालखीला. असं वाटते आम्ही कालच आलो. 7 दिवस कसे गेले आम्हाला कळलंसुद्धा नाही. एवढी म्हणजे आम्हाला उत्साह वाटत होता आणि आवड पण वाटते साईबाबाच्या दर्शनाला. ओम साईराम. तर आजचा आपला 15 वर्षातला लास्टचा दिवस आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान, खूप छान वाटते. 7 दिवस सेवेसाठी पहिलं पदयात्री होतो, आता सेवेकरी आहे. किती वर्षापासून 8 वर्ष पूर्ण केली पदयात्रेची. नंतर आता सेवा पण कधी हा दिवस येतो, कधी नवीन वर्ष होत आणि कधी आमचा गुरुवार येतो ह्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो की आता झटपटचं याच्यावर लक्ष नसतं की आमचा नवीन वर्षाचा पहिला गुरुवार कधी येतो त्याच्यावर आमचं लक्ष असतं की आता आमची तयारी करायची. चला आम्ही त्याच्या गडबडीत असतो की आम्हाला तयारी करायची, आम्हाला जायचं आहे. मी काकीला फोन करेन, काकी आपण जाऊ, कोण येईल का नाही पण आपण जाऊ. आम्ही दोघी निघतोच आणि आम्हाला ते बरं वाटतं. कारण आमचा अध्यक्ष म्हणजे तो काय बाबा वेगळंच माणूस आहे. एक साईच्या रूपाने एकदम म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू आता काय म्हणजे येत नाही होत आहे, मन भरून येते. आता 7वा दिवस आता आज उद्यापासून प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामाला लागणार. दर्शन झालं की परत पुढच्या वर्षी भेटणार, मंडळाला भेटणार पण पुढच्या वर्षी भेटणार. ओम साई. ओम साईराम. तर आज आपल्या पालखीला 15 वर्ष पूर्ण झालं. तर 15 वर्षाचा उत्साह कसा वाटतो पालखीचा? दरवर्षीपेक्षा तरी जास्तच आहे. दरवर्षी म्हणजे 50-100 माणसं तरी वाढत असतात. म्हणजे उत्साह एखाद्या लग्न सोहळ्यापेक्षा जास्त उत्साह असते एखाद्या पालखीत. म्हणजे यायचं ही पालखी काय जगावेगळीच आहे. घरी म्हणजे यावर्षी मला यायला नाही भेटलं. 8 वर्ष मी पदयात्री होती आणि 2-3 वर्ष सेवा करायला येते, पण यावर्षी मला घरून निघायला भेटलं नाही 3 दिवस. पण शरीर जरी घरी होतं तरी मन माझं पालखीतच होतं की आता पालखी या टायमाला इथे असेल. म्हणजे मी ते घरी म्हणजे अख्खा दिवस विचारतोच होता. म्हणून मी घरच्यांनी पण ठरलं की तुला जरी आम्हाला सोडायला नाही भेटलं तुला बसला आम्ही बसवून देतो. सकाळची 6ची बस बोरवलीवरून पकडून मी एकटी म्हणजे आली इथे. असं मला यायचंच होतं पालखी. 3 दिवस काय होईना पण मला सेवा करायची होती पालखीची. तर पूर्ण झाली तुमची सेवा? माझी सेवा पूर्ण झाली. म्हणजे आमचं एक कुटुंब असते म्हणजे इथे आल्यावर असं म्हणजे काय वाटत नाही. सगळे धर्माची इथे हे असतात. कोणी कोणाला असं कमी लेखत नाही. म्हणजे सर्व धर्म समभाव असतं इथे. इथे आल्यावर आम्हाला म्हणजे घरची आठवण पण नाही तसं बघायला गेलं तर. आम्हाला फक्त साई आणि म्हणजे अध्यक्षाची एवढी साथ असते ना तर बस. आता आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू? हो पुढच्या वर्षी भेटू. पण ते आम्ही नवीन वर्षाची वाट बघत असतो म्हणजे पालखीसाठी खास. म्हणजे आम्हाला पालखीत यायचं आहे आणि ह्या उत्साहात म्हणजे सामील व्हायचं आहे. ओम साईराम. ओम साईराम. तर ओम साईराम. हे आपले सेवक दिसताना ते आपल्याला आवडी थंडी असते ना इकडं जाम थंडी असते. तर आपल्याला रात्रीपासून ते पाणी गरम करतात. म्हणजे 2 वाजेपर्यंत पालखी निघेपर्यंत ते पाणी करून देतात प्रत्येक साईरामांना. तर त्यांचं कितवं वर्ष आहे हे पालखीत विचारू त्यांना आणि कसं वाटतंय. तर ओम साईराम कसं वाटते तुम्हाला या पालखीत सेवा करताना? या पालखीत सेवा करताना मला 5 वर्ष झाले. सुरुवातीला लोकसंख्या कमी असल्यामुळे थोडा त्रास कमी व्हायचा. पण जसं जसं दुसऱ्या वर्ष 3ऱ्या वर्षाला संख्या वाढत गेली तसं पाणी गरम करायचं म्हणजे काम अवघड होते, त्रास पण होते. पण जेवढा त्रास आपण करणार तेवढं लोकांची सेवा केल्याने आपल्यालाही देव साईबाबा आशीर्वाद देईल. त्या कृपेने आपण खऱ्या मनाने सेवा करतो. आणि सेवा करता करता जे 2 शब्द लोकांना बोलले जात असेल त्याचा त्यांनी राग मानू देऊ नये.
आणि म्हणजे सहसासहजी जास्त गर्दी केल्यामुळे यावर्षी मी लाईनीत पाणी देण्याचा जो नियम ठरवलेला त्याच्यात पण लोकांनाही चांगलं वाटलं आणि सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळते. चुकून राहिला एखादा व्यक्ती तो त्याच्या टायमाचा अभावी तो लेट येतो म्हणून त्याला मिळत नाही. हाच प्रॉब्लेम आहे दुसरा काय. बाकी आमची सेवा आमच्या मनाने चांगली आम्हाला चांगलंही वाटतं. तर ओम साईराम. तर कसं आहे ह्याच वर्षी आलो सेवेकरी म्हणून, पण असे पाणी गरम वगैरे करून देतो काय मला एकदम एवढा आनंद वाटतो की तेवढीच माझ्याकडून सेवा होते आपल्या ह्याच्याकडून. ते पूर्ण आपले सेवकरी आहेत. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई. तर साईराम. आता आम्ही निघालो वेस वर्षी निघालो. पालखी गेले पुढे, आम्ही मागे आहो. आता डायरेक्ट शिर्डी. आता बाबाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या साई सेवक अध्यक्ष वगैरे त्यांना भेट घेऊन आपल्या घरी उद्या जायचं. जरा इमोशनल असते तर दर्शन घेऊन नंतर मग भेटायचं. भेट होईल. तर दादांना पण विचारून 15 वर्ष पूर्ण झालं. आता त्यांचा पण थोडा मनोगत घ्यायचा आहे म्हणा. ते आता चारच्या ठिकाणी ना तिथं बोललं तिथं घेऊ. चला आता चारच्या ठिकाणी भेटू आपण. थंडी पण जाम आहे बाबा. रात्री काल तर झोपलंच नाही. बेकार पाणी. डेंजर काम झालं. चला आता आपण भेटू चहाच्या ठिकाणी. चला बाय. ओम साई. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालकी. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालकी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे शिर्डी गावाला जायचं हाय साई बाबाला पायाचं हाय. शिर्डी गावाला जायचं हाय साई बाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय दर्शन त्यांचं जेवाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय दर्शन त्यांचं जेवाचं हाय. पाऊर द्वारका माई पाऊर साईंची चावडी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे
ससू नवगर गावांशी पालखी निघल, पालखीनं शिर्डीचा राजा बसल. पालखीला जो जो पायी चालल त्याला शिर्डीचे वाटला साई दिसल. दादा झेर झे हातानं काठी, चल र चल पालखीचे पाठी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. बोला श्री साई ओम साई साई की जय. ले लो मेरे साई का नाम. साई राम साई शम भोळा साई. साईनाथ साई बाबा साई भगवान. दादा झेर जे नाव साई समुखी, ठेव रे ठेव सदा सबुरी. साई समर्थ सेवकांची ना पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची ना पालखी निघाली शिर्डी नगरी. दादा झेर झे हातानं झेंडा, झेर झे खांद्यावर पालखी.
साईराम. साई बाबा के जय. ओम जय जय. ओम जय जय. साई बाबा के जय. फायनली काय झालं? साई बाबा की जय. काही दिसत नाही. ओम साईराम. बैग ले रहे हैं हम लोग का. मैं यही बैग ले रहा है. रखने का ना तू भी लेके आए. साईराम. पालखी सोबत सगळे येणार. तो आमची पालखी पाहिजे पोचले जय मल्हार. चिंतामणी मोरया. इथून आता पालखी आमची जायची आरती झाली. खंडोबाजी देवला नव्हतो. पालखी आतमध्ये नेले पूजा करायला. बाबा संग्रहालय. ओम साईराम. तर आमचे पालखीचे अध्यक्ष आहे सुशांत भाऊ पाटील. तर आज आमच्या पालखीला श्री साई समर्थ सेवक ससूनगर पालखीला यंदा 15 वर्ष पूर्ण झाले. तर 15 वर्ष पूर्ण झाले पालखीला. तर उत्साह कसा वाटत आता पालखीचा? उत्साह भरपूर आहे. जे
जेवढी वर्षे वाढत चालले तेवढा उत्साह जास्ती वाढत चालला, कारण सहभाग होणाऱ्यांची संख्या कमी न होता वाढत चाललेली आहे. म्हणून उत्साह तर 100% वाढतच चाललेला आहे. आणि साई भक्त जोडण्यामध्ये आमच्या पालखीला खूप यश आलेलं आहे, कारण 11 मुलांनी चालू केलेली पदयात्रा 15 वर्षात 700च्या पुढे पदयात्री सहभागी झालेत. विशेष करून 150च्या वरती महिला होत्या यावर्षी, आणि त्याच्यामुळे अजून उत्साह होता. आणि व्यवस्था करण्यामध्ये थोडी धावपळ उडते, पण उत्साहामध्ये व्यवस्था पण चांगलं होतं. तर फायनली मंडळी आपली पालखी निघली मल्हारचे देवला जाऊन. आता इथून वाजत गाजत आणि साईबाबाचे देवलान तिथं आणि पालखी ठेवू आणि दर्शन घेऊ आम्ही. चला इथून आता वाजत गाजत जाऊ आपण.
साईराम बसले सगळे लाईनीशी. साईराम आम्ही सगळे साईराम पाया पडून आलो बाबाचे. आता सगळे इथं बसले इथून आता पालखीचे पाया पडून अध्यक्षांना भेटून नंतर आपल्या आपल्या घरी ओम साईराम बोलून जातील. जाम इमोशनल असते या सगळे साईराम दर्शन घेऊन बाबांच्या आल्यान बसल्यान. ते सेवक सगळे सेवक अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांची भेट घेऊन नंतर मग आपल्या वस्तीवर जातील आणि उद्याला आम्ही 11 वाजेपर्यंत सगळे घरी बसून जाणार. दाखवतो कसे भेट घेतात ते बघा व्हिडिओ आणि बाबांचं दर्शन घ्या नक्की. श्रीराम पालखीच्या पाया म्हणून अध्यक्षांना उपाध्यक्षांना सेवकऱ्यांना सगळ्यांना भेटून आपल्या वस्तीवर जातील. हां चला साईराम.
साईराम 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 बाबा नक्की तुम्हाला संडे को जरूर आना, नहीं तो घर पे लेके जाऊंगा। संडे को जरूर आना। बताओ कोई बताओ ते भावाजींना आमंत्रण केले ना साईराम आम्ही पालखीची भेट पाया बिया पडून आद्यांची भेट घेऊन आता चालले वस्तीला साईराम आता चला भेटू आता वस्ती आपण काय चुकलं असेल तर माफ करा मला साईराम साईराम अरे माझे काय पाय पण पाया नको पाया नको साईराम 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 बाबा साईराम 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 अरे पाया नको बोल बाई साईराम तो फायनली आम्ही रिक्षा बघलाय केवढा मोठा रिक्षा आहे बघा आम्ही चाललो आता वस्ती आमच्या 10,000 रुपये बसा ना
आम्ही शिर्डीवरून. आता सकाळचे प्रसाद बिरसाद घ्यायला येऊ. कढीपत्ताला कडुलिंबाला उसके आगे का मेरे को लाइन नहीं आता है, बहुत डिफिकल्ट. आराम से समझाओ तो गाऊंगा आराम से. तुला कसा गोड पाला. गुरु हॅपी बर्थडे. थँक्यू ब्रो. आता केक आणलाय आम्ही. अरे आपला रॅपर आलेला आहे. बोल बोल. हॅपी बर्थडे गुरु. हॅपी बर्थडे तो साईराम. आम्ही आता ना आमच्या निवासस्थानावर पोहोचलो वस्तीवर. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. तर माझं काय चुकलं असेल तर माफ करा. उद्या आम्ही घरी जाणार आहे. काय बोलतो साईराम? काय नाही, थोडं मनात दुःख व्हायला लागलंय. एवढे पब्लिक मधून आता कोण नाही राहणार उद्यापासून. जो त्याचे घरी, मी माझे घरी. पुढच्या वर्षी परत येतील, परत भेटू. आणि मला जाम बरा वाटला. मला सत्कार केला. गेल्या वर्षी पण गेला, पहिलाच वर्ष होता. जाम बरा वाटला. चला भेटू आता उद्या. उद्या घरी जाणार आम्ही. नमस्कार, मी गायक आशिष म्हात्रे. आपला मित्र आहे साई भक्त. KT ब्लॉग्स त्यांनी चालू केलेलं आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम.